हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मागून तिला मिठीत घेत अर्जुन हळूच विचारतो. मिशा चिडून अर्जुनकडे वळते. तुम्हाला काय फरक पडतो? दादीबुवा काही तुम्हाला थोडंच बोलतात. जे काही बोलायचं असतं ते मला बोलतात. मला टोमणे मारतात, मला ऐकवतात. तुम्हाला काय? मिशा रागात अर्जुनवर ओरडत बोलते. तसं नाही आहे मिशा. अर्जुन तिला प्रेमाने समजावत म्हणतो. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, असं म्हणत मिशा अजून चिडते आणि तिथून निघून जाऊ लागते. दादीबुवांच्या बोलण्याला तू इतकं मनाला का लावून घेतेस? अर्जुन तिला मायेने विचारतो. तुम्हाला काय वाटतं? मी हृदयाऐवजी दगड घेऊन फिरते का? अर्जुन काही बोलतोय तोच मिशाचा राग अजूनच वाढतो आणि ती जोरात त्याच्यावर ओरडते. मी तसं काही बोललोच नाही. मिशाची अर्जुन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यासाठी हे सगळं बोलणं सोपं आहे, कारण तुम्हाला कोणी काहीच बोलत नाही. मी एकटी गेले नव्हते, तुम्हीही माझ्यासोबतच होतात. पण सगळं असं वागतात जणू मी एकटीच फिरून आले आहे. मी तुम्हाला सांगितलंही नव्हतं की मला जायचं आहे. तुम्हीच मला घेऊन गेला होतात आणि ऐकवतात मात्र सगळं मला मला आधीच माहिती असतं तर मी तुमच्यासोबत कधीच गेले नसते. मेषा तिचा सगळा राग अर्जुनवर काढत होती. मेषा, दादीबुवांचा स्वभावच थोडा कडक आहे. त्या मनाने वाईट नाहीत. अर्जुन खूप वेळापासून तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तुम्हाला तसं वाटत असेल, मेषा म्हणते. पण तिचा राग काही शांत होत नव्हता. खरंच मिशाजी, तुम्ही त्यांना अजून नीट ओळखलेलं नाही, म्हणून असं वाटतंय. अर्जुन पुन्हा समजावतो. मला तसं वाटत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आई-वडिलांविरुद्ध मी काहीही ऐकून घेणार नाही. हे शेवटचं होतं. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं की तुमच्या दादीबू तुमच्या सोबत राहतात? आधीच सांगितलं असतं तर मी कधीच तुमच्याशी लग्न केलं नसतं. मिशा फारच रागात होती. असं बोलू नका मिशाजी. मिशाची ही वाक्य ऐकून अर्जुनला फार वाईट वाटलं. तरीही तो काही उत्तर न देता तिला सतत समजावण्याचा प्रयत्न करत राहिला. मिशा अर्जुनचं काहीही ऐकून न घेता तिथून निघून जाते. मिशाजी फारच नाराज आहेत. काय करू? तिला कसं समजावू? मिशा केल्यानंतर अर्जुन डोकं धरून बसतो. रागाच्या भरात बोललेली वाक्य आता मिशालाच बोचत होती. मी अर्जुनजींना जास्तच बोलले का? यात त्यांची काय चूक होती? मला त्यांच्यावर असा राग काढायला नको होता. तिला स्वतःच्या शब्दांची खंत वाटू लागते. वॉशरूममधून बाहेर येते तेव्हा अर्जुन डोकं धरून बेडवर बसलेला असतो. मिशा हळूच बेडच्या दुसऱ्या बाजूने जाऊन अर्जुनला मागून मिठी मारते. आय एम सॉरी, ती प्रेमाने म्हणते. तू सॉरी का म्हणतेस? अर्जुन तिचे हात आपल्या हातात घेत प्रेमाने तिच्याकडे पाहत विचारतो. मला इतका राग करू नये होता. मिशा नजर खाली घालत म्हणते. काही नाही, मला समजतंय. पण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. दादीबुवांची जीभ कडू आहे, पण मन चांगलं आहे. अर्जुन प्रेमाने समजावतो. मला या विषयावर आता काहीच बोलायचं नाही. पुन्हा वाद नको, म्हणून मिशा विषय इथेच थांबवते. ठीक आहे, नाही बोलूया. अर्जुन तिला प्रेमाने झोपवतो आणि तिचे पाय आपल्या मांडीवर घेतो. हे काय करताय तुम्ही? मिशा पटकन पाय मागे घेत म्हणते. दे ना, थकली असेल. मी पाय दाबतो. अर्जुन मायेने म्हणतो. नको, पाप लागेल. मिशा त्याचे हात दूर करते. अरे, यात काही पाप नाही. अर्जुन पुन्हा तिचे पाय आपल्या मांडीवर ठेवतो. हलकेच त्यावर चुंबन घेत पाय दाबू लागतो. बस, आता तुम्हीही झोपा, मिशा म्हणते. अर्जुन तिच्या शेजारी झोपतो. तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ घेतो आणि प्रेमाने तिचे केस चाळू लागतो. तू रागातही खूप गोड दिसतेस, अर्जुन प्रेमाने म्हणतो. म्हणजे मी कायम रागातच राहू का? मिशा चेष्टेत विचारते. नाही नाही, तसं मी म्हटलंच नाही. सुंदर तर आहेसच, पण रागात मला दुर्लक्ष करतेस ना, त्याचं काय? अर्जुन हसत म्हणतो. गुड नाईट, आता झोपा. मिशा प्रेमाने अर्जुनच्या गालांवर चुंबन देते. मला वाटलं होतं
तू उद्या मला सरप्राईज देणार आहेस. पण तू तर उलट आज फारच रागात होतीस. अर्जुन म्हणतो. सरप्राईज? कसलं सरप्राईज? मिशा गोंधळून विचारते. टेबलवर एक गिफ्ट ठेवलेलं मी पाहिलं होतं. अर्जुन सांगतो. कोणतं गिफ्ट? ती आश्चर्याने अर्जुनला विचारते. त्यात नाईटी होती. अर्जुन तिला म्हणतो, तुम्हाला हवी असेल तर तुम्हीच घ्या. ती अर्जुनची थट्टा करत म्हणते, नको ग, मला वाटलं तुम्ही ती घालून मला सरप्राईज देणार आहात. अर्जुन तोंड वाकडं करत म्हणतो, नाही जी, असं काही होणार नाही. तुम्हाला गैरसमज झाला आहे. मेशा अर्जुनच्या सगळ्या अपेक्षा मोडत म्हणते, मग घेतलीच का? जर घालायची नव्हती आणि घेतली कधी? मला कळलंच नाही. म्हणून मला वाटलं तुम्ही मला सरप्राईज देणार आहात. अर्जुन प्रश्नांच्या भडीमारात म्हणतो, तसं काही नाही. तनुदींनी दिली आहे. मेशा शांतपणे उत्तर देते. मग हनीमूनला का नाही घातली? अर्जुन थोडा नाराज होत विचारतो. कारण आपण परत येत होतो तेव्हा दीदींनी दिली होती. मेशा स्पष्ट करते. मग आधीच द्यायला हवी होती ना? अर्जुन नाराजीने म्हणतो. हो, ती आधी द्यायचीच होती, पण जमलं नाही आणि आधी दिली असती तरीही मी ती घातली नसती. मेशा ठामपणे म्हणते. का? अर्जुन विचारतो. अर्जुन विचारतो. कारण मी असे कपडे घालत नाही. ती स्पष्ट नकार देते. बाहेर कुठे घालायची आहे का? फक्त खोलीतच ना? अर्जुन समजावत म्हणतो. तरीही नाही. ती मान्य करायला तयार नसते. का नाही होऊ शकत? अर्जुन विनवणीच्या सुरात म्हणतो. कारण घरात असे कपडे घालता येत नाहीत. हनीमूनला कदाचित शक्य होतं, पण इथे अजिबात नाही. मिशा ठाम नकार देते. फक्त खोलीतच घालायची आहे. मग का नाही? अर्जुन पुन्हा प्रयत्न करतो. अर्जुनजी, चुकून कुणाला कळलं तर? ती अजूनही साशंक असते. कसं कळेल? काहीच होणार नाही. डोंट वरी. अर्जुन तिला धीर देतो. मी नाही घालणार. मेशा ठामपणे म्हणते. प्लीज, अर्जुन म्हणाला. अर्जुन तिच्या कमरेवर हात ठेवत प्रेमाने विनवतो. ठीक आहे, विचार करते. असं म्हणत ती दुसऱ्या बाजूला वळून झोपते. कधी? अर्जुन तिच्या कानाजवळ हळूच विचारतो. विचार करून सांगते. आता झोपा, मिशा म्हणते. अर्जुन मिशाच्या गालावर हलकेच चुंबन घेतो. तिला जवळ उठतो आणि दोघेही झोपून जातात. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये राजवीर येतो. सगळे कर्मचारी आपापल्या कामाला लागतात. राजवीर जसजसा डेस्क जवळून जातो तसे सगळे उभे राहून त्याला गुड मॉर्निंग म्हणतात. तो जान्हवीच्या डेस्क जवळून जातो तेव्हा जान्हवी त्याच्याकडे न पाहता नजर चुकवते. हे राजवीरला अजिबात आवडत नाही. आता जान्हवीच्या छोट्याशा हावभावांचाही त्याला फरक पडू लागलेला असतो. राजवीर आपल्या केबिनमध्ये जाऊन वाट पाहू लागतो की जान्हवी काही विचारायला येईल, पण ती येत नाही. त्याची नजर सतत दरवाजाकडे लागलेली असते. अजूनही नाही आली मिस जान्हवी. नेहमी तर मी आलो की लगेच येते, असं मनात म्हणत तो वाट पाहतो. थोड्या वेळाने दरवाजावर टकटक होते. राजवीर आशेने पाहतो, पण तिथे मिस्टर मेहता उभे असतात. थोडं बोलून ते निघून जातात. आता राजवीरचा संयम सुटतो. तो जान्हवीला फोन करून केबिनमध्ये बोलावतो. जान्हवी आत येताच राजवीर चिडून म्हणतो, कुठे होतात तुम्ही मिस जान्हवी? केव्हापासून वाट पाहतोय मी. सॉरी सर, काही काम होतं का? जान्हवी अतिशय फॉर्मल आवाजात विचारते. तिचा हा बदललेला सूर राजवीरला अजिबात आवडत नाही. अजूनही माझ्यावर नाराज आहात का? तो विचारतो. नाही, जान्हवी नजर न मिळवता उत्तर देते. मग बोलत का नाही? परत पैसे दिल्यावरही नाराजी का?
राजवीर विचारतो. मी नाराज नाही, ती हलक्या आवाजात म्हणते. मग एवढी औपचारिक का वागतेस? राजवीर खुर्चीतून उठत तिच्या जवळ जातो. मी बोलते ना, जान्हवी केस कानामागे सारत म्हणते. मी ऑफिसला येऊन अर्धा तास झाला, पण तुम्ही स्वतः केबिनमध्ये आला नाहीत. तो तिच्याकडे एक पाऊल टाकत म्हणतो, आले आहे. तो जवळ येतोय हे पाहून जान्हवी थोडी घाबरते. मी बोलावलं म्हणून. तिची घालमेल पाहून राजवीर टेबल जवळच थांबतो. बोला सर, काही काम होतं का? ती पुन्हा औपचारिक होते. नाही, पण एवढं फॉर्मल वागणं मला आवडत नाही. राजवीर अस्वस्थपणे म्हणतो. राजवीर तिच्या जवळ जातो, पण जान्हवी नकळत एक पाऊल मागे सरकते. काय झालं आहे? एवढं काय रागवण्यासारखं आहे? राजवीरनं जान्हवीचे हात आपल्या हातात घेत तिला अतिशय प्रेमाने पाहत विचारलं. मी रागावलेली नाही, मी सांगितलं ना. जान्हवी नजर चुकवत उत्तर देते. राजवीर तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. तितक्यात जान्हवी तिथून निघू लागते. मी कॉफी घेऊन येते असं म्हणत ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. राजवीर तिचा हात पकडून तिला थांबवतो. मला कॉफी नकोय. मग तुम्ही मला केबिनमध्ये का बोलवलं? जान्हवी राजवीरकडे पाहत विचारते. राजवीर जान्हवीला आपल्या जवळ ओढतो आणि तिला मिठीत घेत म्हणतो, कारण मला माझ्या फ्रेंडशी बोलायचं आहे. मी तुमची फ्रेंड नाही. जान्हवी त्याच्याकडे न पाहता म्हणते. आता असं नाही करू शकत. आधी तुम्हीच मला फ्रेंड म्हणता आणि मग स्वतःलाच ना करता. आधीही तुम्ही असंच केलं होतं आणि आता माझ्यावर असा राग काढताय जणू मी फार मोठं काहीतरी चुकीचं केले. राजवीर नाराजीने म्हणतो, पण तुम्ही बरोबर बोलात. आपण फ्रेंड्स होऊ शकत नाही. जान्हवी त्याच्यापासून थोडं दूर जायचा प्रयत्न करत म्हणते. आणि पैशांबद्दल मी कधीच काही बोललेलं नाही. माझ्यावर आरोप करू नका प्लीज. पण राजवीरनं तिच्या कमरेवरची पकड आणखी घट्ट केली होती. पण जान्हवी काही बोलणार इतक्यात राजवीर तिच्या ओठांवर हात ठेवतो. पण वर काही नाही मिस जान्हवी. तुमच्याकडे खूप फ्रेंड्स असतील, पण माझ्याकडे एकच आहे आणि मी तिला एवढ्याशा कारणावरून नाराज करू इच्छित नाही, तो हक्काने म्हणतो. राजवीर तिचे केस कानामागे सारत प्रेमाने तिच्याकडे पाहतो. तेवढ्यात राजवीरचा फोन वाजतो. फोन उचलण्यासाठी तो टेबलकडे जातो. स्क्रीनवर नाव पाहताच तो 2 सेकंद गोंधळतो. मग जान्हवीकडे पाहून म्हणतो, प्लीज माझ्यासाठी 1 कप कॉफी घेऊन ये. जान्हवी बाहेर गेल्यावर राजवीर लगेचच फोन उचलतो. कशी आहेस माझ्या लाडक्या बाळा? ठीक आहेस ना? समोरून आवाज येतो. हो नानी, राजवीर उत्तर देतो. मी न्यूजमध्ये पाहिलं, काही वेगळंच दाखवत होते. नानी काळजीने म्हणते. नानी, ते लोक काहीही बोलतात, त्याकडे लक्ष देऊ नका. राजवीर समजावतो. खरंच ठीक आहेस ना? हो नानी, मी अगदी ठीक आहे. तो तिला शांत करतो. मी हे सांगण्यासाठी फोन केला की मी उद्या तिथे येते, नानी सांगते. तिथे? राजवीर थोडा चकित होऊन विचारतो. असं का घाबरतोयस? तुलाच भेटायला येते, नानी म्हणते. का? राजवीर गोंधळलेला असतो. का म्हणजे काय? मी माझ्या नातवाला भेटायला येऊ शकत नाही का? तुला मला भेटायचं नसेल तर सांग, मी येणार नाही, नानी थोडी नाराज होऊन म्हणते. नानी, नाही नानी, तसं नाही. पण घरचे परवानगी देतील का? तो विचारतो. बेटा, तुझे मामा आहेत, सध्या नाराज आहेत, पण एक दिवस नक्की मान्य करतील. मला पूर्ण विश्वास आहे, नानी समजावते. नानी, मला काम आहे, नंतर बोलतो. विषय टाळण्यासाठी राजवीर फोन ठेवू पाहतो. बरं बरं, मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. तू त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी आहेस, नानी टोमणा मारते. नानी खरंच काम आहे, तो म्हणतो. ठीक आहे, पण उद्या मी येते.
एअरपोर्टवर द्यायला येशील? ती प्रेमाने सांगते. हो नानी, तोही प्रेमाने उत्तर देतो. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी मी तुझं लग्न ठरवूनच जाणार आहे, नानी ठामपणे म्हणते. नानी, काहीही काय? राजवीर हसत म्हणतो. आणखी एक शब्द बोललास ना तर माझी शपथ. नानी भावनिक ब्लॅकमेल करते. लग्न नको पण एंगेजमेंट तरी कर. तुला सांभाळायला कोणीतरी हवं. मला तुझी काळजी वाटते. माझ्याकडे खूप छान छान मुलींची स्थळ आहेत. फोटो आणेन. तुला जी आवडेल तिला भेट. आवडली तर पुढे बघू. नानी समजावते. उद्या भेटू म्हणत राजवीर फोन ठेवतो. नानी पुन्हा सुरू झाली. यांना दुसरं काही कामच नाही का? तो वैतागून मनात म्हणतो. तेवढ्यात जान्हवी कॉफी घेऊन येते. राजवीर थोडा अस्वस्थ दिसत होता. काय झालं? जान्हवी विचारते. काही नाही, राजवीर बनाव करत उत्तर देतो. तुम्ही खूपच चिंतित दिसत आहात. जान्हवी राजवीरला विचारते. नाही, काही नाही. राजवीर कॉफीचा कप उचलत जान्हवीकडे म्हणतो. कोणतीही गोष्ट नाही. सांगायची नाहीये तर काही हरकत नाही. मी तुम्हाला विचारणार नाही. राजवीर नाव सांगितल्यावर जान्हवीही त्याच्यावर नाराज होत म्हणते. माझी गर्लफ्रेंड बनेल का? जान्हवी नाराज झाल्यावर राजवीर थेट विचारतो. तुमचं डोकं ठीक आहे ना? राजवीरचं बोलणं ऐकून जान्हवीचं तोंड उघडच राहून गेलं. हो ठीक आहे. राजवीर कॉफीचा घोट घेत जान्हवीकडे म्हणतो. मग हे विचित्र बोलणं का करताय? जान्हवी राजवीरच्या बोलण्याने खूप आश्चर्यचकित आणि गोंधळलेली झाली होती. माझ्या नानी येणार आहेत. त्यांच्यासमोर फक्त हे दाखवायचे की तू माझी गर्लफ्रेंड आहेस. 2-3 दिवसात त्या निघून जातील. बरोबर आहे ना? बनेल? राजवीर जान्हवीला सगळं सांगत म्हणतो. पण तुम्हाला का खोटं बोलावं लागेल? जान्हवी राजवीरला विचारते. कारण ते माझ्या मागे लागतील. रोज वेगवेगळ्या मुलीशी भेटायचं लागेल. माझ्याकडे वेळ नाही. आधीच अपघातामुळे माझ्या कामाचा मोठा फटका बसला आहे. आता फालतू वेळ वाया घालायची माझ्याकडे वेळ नाहीये. जर मी त्यांना सांगितलं की तू माझी गर्लफ्रेंड आहेस तर ते मला त्रास देणार नाहीत. नाहीतर जोपर्यंत त्या येथे राहतील मला सतत त्रास देतील. राजवीर जान्हवीला सर्व काही सांगतो. माझ्या मते खोटं बोलणं चुकीचं आहे. जान्हवी बोलते. काही चुकीचं नाही. बोल, माझी गर्लफ्रेंड बनेल का? राजवीर जान्हवीला विचारतो. नाही, मी असं काही फालतू काम करणार नाही. जान्हवी ठामपणे नकार देते आणि तिथून निघूनही जाते. मी जान्हवी नेहमीच माझं ऐकत नाहीत. जर ती माझी गर्लफ्रेंड झाली असती तर नानी मला त्रास देणार नव्हती. काहीतरी करावं लागेल. सुट्टीचा वेळ झाला होता. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये जाते. मिस जान्हवी, माझ्याबरोबर चला. राजवीर जान्हवीकडे पाहत खुर्चीतून उभा राहून कोट घालत म्हणतो. कुठे? जान्हवी आश्चर्यचकित होते. चला ना, राजवीर म्हणतो. पण माझा तर सुट्टीचा वेळ झाला आहे, जान्हवी बोलते. कामानंतर मी तुला घरी सोडेन, राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीला घेऊन जातो आणि ते एका कॉफी कॅफेत जातात, जे पूर्णपणे रिकामं होतं. राजवीरने संपूर्ण कॅफे बुक केला होता. आपण इथे का आलो आहोत? जान्हवी विचारते. मिस जान्हवी, तुम्ही खूप प्रश्न विचारता, राजवीर म्हणतो. पण जान्हवी बोलायची ठरवते. पण राजवीर तिला शांत करत म्हणतो. थोडं थांबा, सगळं समजेल. थोड्या वेळाने तिथे एक मुलगी येते, जिने वन पीस बॅकलेस ड्रेस परिधान केलेली होती. तुमचं मला बोलवलं होतं ना? ती राजवीरकडे जवळ येऊन विचारते. जान्हवी तिच्या डोळ्यांनी मोठ्या करून तिकडे पाहत होती. हो, राजवीर खुर्चीकडे इशारा करून तिला बसण्यास सांगतो. ती मुलगी आपले केस नीट करून बसते. हो सांगा, मी तुमच्यासाठी काय करू शकते? ती राजवीरकडे पाहत विचारते. जान्हवी ते पाहून मनात रागवते. ही कोण आहे आणि सरांनी तिला का बोलवलं आहे? तिच्या डोक्यात प्रश्नांची साखळी फिरत होती.
2-3 दिवसांसाठीच गर्लफ्रेंड बनायचं आहे, राजवीर त्या मुलीला सांगतो. इतकं ऐकून जान्हवीचे होश उडून गेले. कोणाची गर्लफ्रेंड बनायचं आहे? तुमची? ती मुलगी राजवीरच्या खांद्यावर हात ठेवून बोलते. हो. राजवीर थोड्या अंतरावर उभा राहून म्हणतो. जान्हवी तिची हालचाल पाहून लाल तपकिरी होऊन रागावते. ठीक आहे, होईल. माझ्या मॅनेजरनं तुला माझ्या फीस सांगितल्या आहेत ना? ती मुलगी म्हणते. हो. राजवीर म्हणतो. ॲडव्हान्स द्या, मी येईन. ती मुलगी बोलते. हो. राजवीर म्हणतो. फक्त गर्लफ्रेंड बनण्याचे चार्जेस आहेत. बाकी काही जास्त लागत नाही. ती मुलगी राजवीरच्या हातावर हात ठेवून म्हणते. नाही, फक्त गर्लफ्रेंड्स. राजवीर आपला हात हलवतो. ठीक आहे, तुला छान दिसत आहे. डिस्काउंट देईन. टेन्शन घेऊ नकोस. आणि एकदा माझ्याबरोबर राहिलास तर आपल्या एक्सला विसरशील. ती मुलगी बोलते. त्याच्या हालचाली पाहून जान्हवी खूपच रागावली होती. नाही, असं काही नाही. राजवीर त्या मुलीला बोलतो. विचार करा, काही हरकत नाही. आरामात विचार करा. जेव्हा मनाला वाटेल तेव्हा करू. सौदा वाईट नाही. ट्रस्ट मी. पश्चाताप होणार नाही. ती मुलगी टेबल खालून राजवीरला पाय मारून म्हणते. जान्हवी अगदी शांत होती, पण आता तिला राहू शकलं नाही. तिचा ईर्षेचा रंग स्पष्ट दिसत होता. जान्हवी ओरडते आणि राजवीर आश्चर्याने तिला पाहतो. ओ हॅलो, तू कोण आहेस? ती मुलगी जान्हवीकडे तोंड करून बोलते. मी मी जान्हवी हकलत हळूहळू बोलते. मराठीत ती माझी मैत्रीण आहे. राजवीर त्या मुलीला म्हणाला. हो तर मग तिलाच बनवा ना. मला का म्हणावं गर्लफ्रेंड म्हणून? ती मुलगी चिडून म्हणाली. नाही, मला फक्त गर्लफ्रेंड. राजवीर बोलला. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. ती मुलगी राजवीरकडे म्हणाली. नाही, नानीसाठी. राजवीर उत्तर देतो. ओके, काही रिहर्सल करावी लागेल. ते करूया, म्हणजे कोणालाही शंका होणार नाही. ती मुलगी बोलली. तुमचं नाव काय आहे? ती मुलगी विचारते. राजवीर तो उत्तर देतो. ओ, मग मी तुला प्रेमाने बेबी म्हणेन. ती मुलगी म्हणाली. नाही, त्याची काही गरज नाही. राजवीर म्हणाला. नाव विसरू नये. एका वेळेस किती मुलांचे नाव आठवणार? नाव चुकलं तर पकडले जाईल. ती मुलगी म्हणाली. हो, ठीक आहे. राजवीर हसत उत्तर देतो. जान्हवी मनात म्हणते, फिर नाव विचारलं तर? बेबी, ह्या 6 फूट उंच माणसाला बेबी का म्हणायचं? काही कळत नाही. तिच्या चेहऱ्यावर चिडचिड दिसत होती. चल, माझ्या कमरमध्ये हात टाक. ती मुलगी राजवीरचा हात पकडत म्हणाली. नाही, त्याची काही गरज नाही. राजवीर आपला हात सोडवत म्हणाला. हे सगळं करायचं होतं तर मला का घेऊन आलात? जान्हवी स्वतःशीच बोलली. अरे घाबरू नकोस. तू पैसे दिलेत. असं करशील तर कोणालाही कळणार नाही की की आपण नाटक करत आहोत. ती मुलगी बोलली. मला प्रेमाने पहा. हात द्या, डोळ्यात बघा. ती मुलगी राजवीरच्या जवळ येऊन म्हणाली. अभि, करायची गरज नाही. नानी समोरच करायचं आहे. राजवीर बोलला. आपली केमिस्ट्री कशी दिसेल? ती मुलगी विचारते. उद्या भेटू. राजवीर म्हणाला. तुझ्या मर्जींवर. नंतर पकडले गेले तर मला सांगू नकोस. मला पैसे पूर्ण द्यावे लागतील. ती मुलगी गुस्स्यात निघून गेली. राजवीर आपलं डोकं धरून बसला. हे काय करताय तुम्ही? जान्हवी गुस्स्याने विचारते. हो, तर काय करायचं? एकदा नानीला भेटतील आणि ती निघून जातील. नाहीतर रोज कोणीतरी मुली भेटतील आणि कळेल की माझा नंबर कुणाला दिला. राजवीर गुस्स्याने म्हणाला. हो, तर तुम्ही त्यांना बोलू नका ना की अजून लग्न नाही करायचं. जान्हवी म्हणाली. हो, जसं मी सांगितलं तसं ऐका. ऐकत ती माझं काही ऐकत नाही. जान्हवी विचारते. किती पैसे द्यायचे आहेत तिला? जान्हवी विचारते. 1 लाख प्रतिदिवस. राजवीर म्हणाला. अरे, इतक्या पैशात मी पण तुझी गर्लफ्रेंड बनू शकते. जान्हवी म्हणाली. थोडा मजाक करत. मिस जान्हवी, मी आधीच विचारलं होतं. राजवीर म्हणाला.
प्रोफेशनली काम करायचं तर मी करू शकते, जान्हवी म्हणाली. मी तुला डबल पैसे देऊ शकतो, राजवीर म्हणाला. नाही, त्याची गरज नाही. जितके दिले जात होते तितकेच चालेल, जान्हवी उत्तर देते. ठीक आहे, उद्या नानीला भेटत आहेस, राजवीर म्हणाला. हो, आता मला घरी सोड, जान्हवी उठून म्हणाली. राजवीर लगेच उभा राहिला आणि जान्हवीला मिठीत घेतलं. थँक यू मिस जान्हवी. तुला माहीत नाहीस तू माझी किती मोठी समस्या सोडवलीस, तो प्रेमाने म्हणाला. आणि हो, प्रोफेशनल राहा. मूड बदलला नाही म्हटलंस तर चालणार नाही, राजवीर म्हणाला. नाही, जान्हवी उत्तर देते. प्रॉमिस करशील, राजवीर हात पुढे करत विचारतो. प्रॉमिस, जान्हवी त्याचा हात धरते. राजवीर जान्हवीला स्वतःकडे खेचून गालावर किस करतो. चल, तुला घरी सोडतो, राजवीर म्हणाला. जान्हवी बोलण्याआधीच राजवीर खूप आनंदी होता, तर आनंदी थोडी काळजीत होती. जिथे राजवीर खूप आनंदी दिसत होता तिथे जान्हवी मात्र खूपच चिंतेत होती. मी का बोललो तुला की मी त्याची गर्लफ्रेंड होईन? माझंही डोकं चक्रावून जातं काही वेळा. आणि ती मुलगी तर जबरदस्तीने कायम जवळ राहते. त्याच्यामुळे सगळं घडलं. मलाही कधी कधी असं का होतं समजत नाही. त्याच्याजवळ कोणी येईल ना तर मला आवडत नाही. जान्हवी तिच्या बेडवर झोपून हे विचार करत होती. दुसऱ्या दिवशी जान्हवी आणि राजवीर ऑफिसमध्ये पोहोचले. राजवीरने ताबडतोब आपलं सर्व काम पूर्ण करून जान्हवीला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. मिस जान्हवी, मी नानीला घेण्यासाठी एअरपोर्टला जात आहे. उद्या मी ड्रायव्हर पाठवीन. तुम्ही घरी चला. राजवीर आपला कोट घालत जान्हवीला सांगतो. तुमची नानी जास्त स्ट्रिक्ट आहे का? जान्हवी विचारते. सर्वांगीण नाही, राजवीर म्हणाला. प्रवका ना? जान्हवी लहान गप्पा करत म्हणाली. गुड नाईट मिस जान्हवी. राजवीर जान्हवीजवळ जाऊन तिच्या कपाळावर प्रेमाने किस करतो. टाईममध्ये घरी पोहोचलीस, राजवीर प्रेमाने सांगतो. आणि जान्हवी मान्यतेने हसते. राजवीर कारमध्ये बसून एअरपोर्टसाठी निघतो. राजवीरच्या नानीला त्याला पाहून दुरून हात हलवताना फारच आनंद होतो. राजवीर जान्हवीजवळ गेल्यावर ती त्याला घट्ट मिठीत घेत आणि बराच वेळानंतर सोडते. किती मोठा झाला आहेस, बघता बघता, राजवीरची नानी त्याचं कपाळ चुमत म्हणते. नानी, घरी चला, राजवीर म्हणतो. हो हो चला, नानी हसत उत्तर देते. राजवीर इंदूजीला घरी आणतो. बॉम्बे कसं आलात, राजवीर विचारतो. तुझ्या दोन्ही माम्या लंडनला गेल्या आहेत. थोड्याच वेळात येथे आहे, म्हणून मी ठरवलं तुला भेटायला येईन, इंदूजी सांगते. तुम्हाला का नाही घेऊन गेले, राजवीर विचारतो. काय करायचं, बहाणा केला की मी ठीक नाही, चालू शकत नाही, इंदूजी उत्तर देते. जर त्यांना कळलं तर, राजवीर विचारतो. काही कळणार नाही, तुझी नानी फार स्मार्ट आहे. तिच्या जाण्यानंतर 3-4 तासांनी मी तिला फोन करून सांगितले, भाई मी ठीक आहे आणि घरी कंटाळा येतोय, बहिणीच्या घरी जात आहे. मी तुझ्या मावशीला पण समजावलंय, ती फोन करेल, ती सगळं सांभाळेल, आता कोणतीही झंझट नाही, राजवीरची नानी सांगते. नानीला काही कळलं का, राजवीर विचारतो. काहीच नाही, मी तर केअरटेकरला सुद्धा सुट्टी दिली आहे. सारा वेळ माझ्यावर असतो, फिकर करू नकोस. आणि तू येताच मागे लागलास माझ्या, इंदूजी थोडी खेळकरपणे बोलते. चला, मी तुम्हाला रूममध्ये सोडतो, थोडं आराम करा, थकले असाल, राजवीर म्हणतो. थकले? मी माझी नानी वयस्कर समजतोस काय? तुला पाहिलं आणि माझ्या कलेजेला शांती मिळाली. तुझ्या हल्ल्याची बातमी ऐकल्यानंतर माझा दिवस खराब झाला होता. मन करत होतं तुला भेटायचं, इंदूजी हसत सांगते. आता आराम करा, राजवीर म्हणतो. मला खात्री आहे हे सगळं मायानेच केलं आहे, इंदूजी थोडी रागावलेली बोलते. सोड ना, नकोस नानी, राजवीर तिला शांत करत म्हणतो. मी सोडणार नाही,
एकतर तुझी मामे माझ्या पाठिंबा करत नाहीत. इंदुजी रागवते, पण राजवीर तिला शांत करतो. दोघे रात्री जेवणासाठी बसतात. उद्या आपण दोघे जातो, इंदुजी सांगते. कुठे? राजवीर आश्चर्यचकित होतो. लडकी पाहायला, तिच्या घराला, इंदुजी उत्तर देते. नानी, राजवीर विचारतो. मी काही ऐकणार नाही. उद्या आपण जातोय. तुझी काही गरज नाही, इंदुजी ठाम बोलते. मी माझ्यासाठी मुलगी शोधली आहे, राजवीर सांगतो. खरंच? इंदुजी आनंदाने हसते. हो, राजवीर उत्तर देतो. मुलगी मिळाली आहे आणि वय सुद्धा योग्य आहे. मला खात्री आहे तुझ्या पसंतीवर. नक्कीच नक्कीच चांगली असेल, इंदुजी राजवीरशी बोलते. हो, राजवीर इंदुजींना उत्तर देतो. मग तू आपल्या गर्लफ्रेंडला कधी भेटवणार आहेस, इंदुजी विचारतात. उद्या, राजवीर उत्तर देतो. अच्छा ठीक आहे, इंदुजी बोलतात. मी जान्हवी उद्या वेळेवर येईल, राजवीर जान्हवीला फोन करून सांगतो. हो, जान्हवी बोलते. काय झालं? राजवीरला जान्हवीशी आवाज ऐकून तिच्या त्रासाची जाण होते आणि विचारतो. काही नाही, जान्हवी मना करत उत्तर देते. बोला ना मिस जान्हवी, काय झालं? का असं त्रासत आहेत? राजवीर विचारतो. जर माझ्या नानीला कळलं की आपण खोटं बोलत आहात, जान्हवी बोलते. नाही, काही कळणार नाही. जर तू घाबरलीस तर नक्की कळेल. शांत राहा, राजवीर तिला शांत करत म्हणतो. आणि जर माझ्या नानीला मी आवडली नाही तर, जान्हवी विचारते. काय बोलतेस मी जान्हवी? असं काही होत नाही. चला, जास्त विचार करू नका, राजवीर म्हणतो. जर काही झालं तर, जान्हवी विचारते. असं काही होत नाही. फक्त तुला एकदा नानीशी भेटायचं आहे आणि नंतर काही नाही. मग त्या जाऊन देतील, राजवीर तिला रिलॅक्स करून सांगतो. गुड नाईट, राजवीर म्हणतो. हो, जान्हवी थोडी शांत होऊन उत्तर देते. गुड नाईट, जान्हवी सुद्धा म्हणते आणि फोन ठेवते. राजबेटा, तू किती वेळ बोलत आहेस? कधी आपली गर्लफ्रेंड भेटवणार आहेस? इंदुजी ताना देत विचारतात. हो नानी, तू जेवण कर, मी बोललो आहे. ती काही वेळात येईल, राजवीर उत्तर देतो. तू असं समजू नको की मला इतकं सहज बनवणार आहेस आणि मी तुझ्या बहाण्यावर विश्वास ठेवणार आहे, इंदुजी शंका करत बोलतात. नाही नानी, असं काही नाही, राजवीर उत्तर देतो. काय? तू म्हणूनच म्हणाला की मुलीच्या कुटुंबाला भेटायला जाऊ नकोस? मी लगेच फोन करून मीटिंग फिक्स करते, इंदुजी आपला फोन उचलतात. नाही नानी, थांबा ना, ते काही वेळात येईल, राजवीर तिला थांबवतो. बघ, जर तू आज मुलीला भेटवलं नाहीस तर माझ्या पर्समध्ये किती सुंदर मुलींच्या फोटो आहेत. मी पूर्ण तयारीने आले आहे. तुला काहीच वाचवता येणार नाही, इंदुजी धमकी देत बोलतात. नानी, असं काही नाही, राजवीर उत्तर देतो. बरं, एकदा फोटो पाहू, कदाचित तुला आवडतील, इंदुजी म्हणतात. आणि मी सांगितलं ना, ती माझी गर्लफ्रेंड आहे, राजवीर म्हणतो. मग काय झालं? पाहण्यात काय हरकत आहे? आणि जर गर्लफ्रेंड आहे तर का भेटवली नाही? मी कालपासूनच आले आहे ना. तू खोटं तर बोलत नाहीस ना? इंदुजी साचपडतात. नाही नानी, थोडं थांब, ती येईलच, राजवीर शांत करत म्हणतो. ठीक आहे, इंदुजी शांत बसतात. जान्हवी स्वतःच्या खोलीत उभी होती. काय परिधान करावं? नानीला भेटायला जायचं आहे. काही पारंपरिक घेते. साडी घालू का? जास्त जाईल का? सूट घालू का? काय करावं? काही कळत नव्हतं. तिचा फोन वाजला. जान्हवीने फोन उचलला. कुठे आहेस मी जान्हवी? राजवीर बोलतो. बस निघते आहे, जान्हवी उत्तर देते. जल्दी करा, ड्रायव्हर खाली उभा आहे, राजवीर बोलतो. हो, बस येत आहे, जान्हवी उत्तर देते. नानी, तू किती वेळा वाट पाहत आहेस?
राजवीर विचारतो. हो, जान्हवी इतकंच बोलते आणि फोन ठेवते. साडी घालते, नक्की पाहायला जाईल. जान्हवी तयार होऊन राजवीरच्या घरी निघाली. किती वेळात येणार आहेस मॅडम? इंदूजी राजवीरवर ताना देत विचारतात. ती येत आहे नानी, शांत. राजवीर शांत करतो. जान्हवी राजवीरच्या घरी पोहोचली. तिला पाहून राजवीर थक्क झाला. ती खूप सुंदर दिसत होती. राजवीरने तिला पहिल्यांदाच साडीमध्ये पाहिलं. तिचं हृदय धडधडू लागलं. जान्हवीने ब्लॅक अँड व्हाईट साडी परिधान केली होती. कानात मोठे झुमके होते जे तिच्या गालांना स्पर्श करत होते. केस समोर काढले होते. एका हातात राजवीरने दिलेली घड्याळ होती. साडी शिफॉनची होती. ती खूप आकर्षक दिसत होती. साडीमुळे तिच्या फिगरची रेषा सुंदर दिसत होती. राजवीरने जान्हवीला पाहताच तातडीने तिच्या जवळ गेला. हे काही जास्त झालं नाही ना मिस जान्हवी? राजवीर बोला. नाही, जास्त आहे का? बदलून येऊ का? जान्हवी थोडी घाबरली. नाही, ठीक आहे, राजवीर म्हणाला. जान्हवीने राजवीरकडे पाहून डोळ्यांनी विचारलं, ही तुमची नाणी आहेत? हो, राजवीरने उत्तर दिलं. तुमची नाणी माझ्या आईसारखी तरुण दिसत आहे, जान्हवी बोलली. त्यावेळी इंदूजीने आवाज दिला, चला मिस जान्हवी. राजवीर जान्हवीला घेऊन गेला. राजवीरच्या नानीने शॉर्ट कुर्ती आणि ब्ल्यू जीन्स परिधान केली होती. हातात ब्रँडेड घड्याळ होते. तिचे केसही रंगवलेले होते. पाहून कळतच नव्हतं की ही राजवीरची नानी आहे. जान्हवी इंदूजींकडे गेली आणि हात जोडत म्हणाली, नमस्ते. नमस्ते, इंदूजीने वरून खाली पाहत उत्तर दिलं. हे कोण आहे राज? इंदूजीने विचारलं. नानी, ही जान्हवी आहे, राजवीर म्हणाला. जान्हवी कोण? इंदूजी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. जिच्याशी आपण खूप दिवस भेटायची इच्छा बाळगत होतात. राजवीर उत्तर देतो. काय झालं नानी? राजवीरने विचारलं. ही तुझी गर्लफ्रेंड आहे का? पैशासाठी नाही ना? इंदूजीने विचारलं. जान्हवीला काही समजत नव्हतं. राजवीर म्हणाला, हो, ही माझी गर्लफ्रेंड आहे. तुझ्या डोक्यावर काहीतरी फिरलं आहे का? तुझी पसंती कशी अशी झाली? इंदूजीने ओरडत विचारलं. नानी, राजवीरने तिला शांत करून म्हणालं. माझ्या काळजीत मी असे काही विचारलं नाही. तू मॉडर्न मुलगी आवडशील असं मला वाटलं होतं. इंदूजी जान्हवीकडे थट्टा करत म्हणाली. जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं. नानी, जान्हवी खूप छान आहे, राजवीर म्हणाला आणि नानीला शांत केलं. अच्छा, ठीक आहे, तुला आवडते आहे तर मला काही हरकत नाही. शेवटी लग्न तुलाच करायचं आहे, इंदूजी म्हणाली. आओ बेटा, बैठो. इंदूजी जान्हवीला बोलावते. धन्यवाद. जान्हवी बसली. सांग, काय काम करतेस? इंदूजीने विचारलं. मी? जान्हवी बोलू लागली, पण राजवीरने टोकावलं. नानी, ही माझ्या ऑफिसमध्ये काम करते. तुझ्या ऑफिसमध्ये? कधी भेटली? इंदूजी विचारते. पार्टीमध्ये भेटलो, नंतर ऑफिस जॉईन केली, राजवीर उत्तरला. जान्हवी राजवीरकडे पाहून विचार करत होती. तो हा असं का बोलतोय? तुझे पालक? इंदूजीने विचारलं. आई आणि भाऊ गावात आहेत, जान्हवी उत्तरली. कामासाठी आलेली आहे का? की अमीर मुलाला फसवायला? इंदूजीने विचारलं. जान्हवी थक्क झाली. नाही, कामासाठी आहे. नानी, राजवीर तिला शांत करत म्हणाला. ऑफिसमध्ये काय काम करतेस? इंदूजीने पुन्हा विचारलं. सरची सेक्रेटरी, जान्हवी म्हणाली. पण इंदूजीने थोपवलं. सेक्रेटरी का? या मुलींना समजून घे. पहिल्यांदा अमीर मुलाला बघितलं की. नानी, हे काय बोलताय? राजवीर थोडा रागावलाच.
जान्हवी जाण्यासाठी उठली, पण राजवीरने तिचा हात धरून थांबवलं. नानी, मला जान्हवीच आवडते. दुसऱ्या मुलीला भेटायचं नाही. आता मला पूर्ण खात्री झाली. तू आपल्या आईसारखाच मुलगा आहेस. आपण किती समजावलं पण तिने ऐकलं नाही. शेवटी आपल्याला तिला गमवावं लागलं. इंदूजी डोळ्यात पाणी भरून बोलली. नानी, आपण काय बोलत आहात? राजवीरने विचारलं. आपल्या आईसाठी बेवकूफी करू नकोस. समजलंस का? इंदूजी रागाने निघून गेली. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा.